बघा, गोल्ड मध्ये ट्रेड बनतोय या ठिकाणी बाय साईड. बाय साईड ट्रेड कशा पद्धतीनं बनल या ठिकाणी गोल्ड मध्ये एकंदरीत जर विचार जर केला या ठिकाणी गोल्ड रेजिस्टन्स फेस करतोय हा 13चा. 13 तुटत नाही. 1, 2 आणि 3 वेळेस पण हे 13च्या वरती काही क्लोजिंग गोल्डनं दिली नाही. त्या ठिकाणी एक पॅटर्न बनलाय. एकंदरीत एक विचार जर केला तर हा शोल्डर आहे, एक शोल्डर आहे आणि आपण याला हेड पकडू शकतो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा इन्व्हर्टेड हेड शोल्डर पॅटर्न आहे. या ठिकाणी एक आपण एक सपोर्ट झोन जो आहे याचा तो इथं या ठिकाणी मार्क करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लोजिंगची वाट बघायची कॅन्डलच्या वरती. 5 मिनिटाची कॅन्डलची वरती क्लोजिंगची वाट बघायची. या ठिकाणी जे पॅटर्न बनले आपलं हिडन शोल्डर असं अशा पद्धतीने एक लाईन टाकली आपण. त्याच माप घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीनं पर्यंत. आणि हीच लाईन आपल्याला उचलून या ठिकाणी ठेवायची आहे. जेवढे हे एवढं अंतर आहे त्या अंतरात हे एवढं टार्गेट या ठिकाणी आपल्याला आज भेटायला पाहिजे. पण कधी? ज्यावेळेस क्लोजिंग मार्केट 4613च्या वरती देईल त्यावेळेस. या ठिकाणी एंट्रीसाठी आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलचा वेट करू शकतो. या ठिकाणं आपल्याला जर इथे एंट्री भेटली 5 मिनिटाच्या कॅन्डलला, एसएल एसएल म्हणतो या कॅन्डल चाललो तर या कॅन्डल चालू आहे 8चा, तर आपण 7चा एसएल टाकू शकतो. क्लोजिंग कुठं पाहिजे आपल्याला? या ठिकाणी पाहिजे. इथं वरती पाहिजे 13-14ला कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची. त्यावेळेस पुन्हा आणखी जे आहे याच ठिकाणाहून मार्केट पडलं होतं. हा सप्लाय झोन बनतोय. कमीत कमी आपल्याला हे जे 4642चं टार्गेट आहे, टार्गेट या ठिकाणी भेटू शकतं. एसएल काय बनतो? 7चा एसएल बनतो. टार्गेट खूप मोठे, जवळजवळ 13-14-15 पर्यंत जरी एंट्री पडली आपली तर 15-25 पॉईंटचं टार्गेट आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ही लेवल जर नाही कटली, गोल्ड इथून जर सेलिंग मध्ये जर गेलं तर रिपीट हे आपल्याला जवळजवळ या ठिकाणी डाऊन साईड 4598, 4584, 4575चे टार्गेट या ठिकाणी भेटू शकतो डाऊन साईड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यस बॉस. तर हे मार्केटचं अनालिसिस आहे. इंडियन मार्केट आज बंद आहे. इंडियन मार्केट बंद असल्यामुळं याच्यामध्ये 5 किंवा 6 वाजता आपलं कमोडिटी मार्केट चालू होईल. त्यावेळेस याच्यामध्ये मुवमेंट सुरू होऊ शकते. अशा पद्धतीने इथं कन्सोलिडेट होऊन वरती जर क्लोजिंग जर देते तर वरच्या लेवल भेटतील. नसता इथं कन्सोलिडेट राहिलं हे कुठंही जाणार नाही. ज्यावेळेस डाऊन साईड ही लेवल तोडील त्यावेळेस त्याच कॅन्डलचा वरचा एसएल टाकून आपण
डाऊन साईड टार्गेटसाठी थांबू शकतो. एसएल ट्रेल करून जवळजवळ 4500 या लेवल पर्यंत, 84-85च्या लेवल पर्यंत टार्गेट कालच्या सारखं डाऊन मध्ये पुन्हा या ठिकाणी भेटू शकतं. तर ट्रेड कुठं बनतो, काय बनतो, याचं एक मार्केट अनालिसिस आपण घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ आपण ग्रुपला टाकतो.